नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर आज तुम्ही ऐकणार आहात पुष्पा नेमकर लिखित दैव ही कथा. श्रोते हो, ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करा. आणि तुमच्याकडून जर चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवाराला साहित्य पंढरी हे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती करा. ऐकूयात आजची कथा पुष्पा नेमकर लिखित दैव. मी 1968-69ला 10वीत होते. आमचं गाव तसं लहान, मुलींची शाळा होती. मुलामुलींना एकत्र शिकायला तेव्हा लोक तयार नसत. 10वीला आम्ही एकूण 28 मुली होतो. सगळ्याजणी अभ्यासू होतो, पास होण्याची जिद्द असलेल्या होतो. प्रत्येकीचं जसं दिसणं वेगळं तशी परिस्थितीसुद्धा वेगवेगळी. घरचं वातावरणसुद्धा प्रत्येकीच्या वेगवेगळं. काही मुलींचे आई वडील दोघेही शेतमजूर होते, पण तरीही ते आपल्या मुलींना शिकवत होते. शनिवारी शाळा सकाळची असायची. 11 वाजता शाळा सुटायची. तेव्हा काही मुली शाळेची पुस्तकं वह्या शेजारच्या मुलीजवळ देऊन शेतावर मजुरी करायला जायच्या. प्रत्येक शनिवारी रविवारी त्या आपल्या आईबरोबर मजुरी करायच्या शेतावर. आमची 10वीची परीक्षा झाली, निकाल लागला आणि मी पुढच्या शिक्षणासाठी शहरामध्ये गेले. अधूनमधून गावी यायचे. त्यावेळी माझ्या मैत्रिणी मला भेटायच्या. एका वर्षाच्या आत काही जणींचं लग्नसुद्धा होऊन गेलं. त्या काळी साधारणतः 15व्या-16व्या वर्षी सामान्यतः मुलींची लग्न होऊन जायची. त्यावेळेला उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या म्हणून मी गावी घरी आले होते. त्यावेळी माझी वर्गमैत्रीण सूर्यकांता मला भेटायला आली. वर्गात नेहमी उशिरा येणारी, शेवटच्या बाकावर बसणारी, काळी सावळी पण स्मार्ट. 5वीत असताना तिची आई काहीतरी आजाराने मृत्युमुखी पडलेली होती. तिचे वडील शेतमजूर होते. सूर्यकांताही शनिवारी रविवारी शेतावर मजुरी करायला जायची. आज मला भेटायला आलेली सूर्यकांता अंगावर सुंदर साडी, गळ्यात नाजूकसं मंगळसूत्र, कानात इयरिंग्ज, हातात एक सोन्याची बांगडी. मला म्हणाली की मी नागपूरला असते, लग्न झालं आहे, मिस्टर महानगरपालिकेत कारकून आहे. खूप हसून बोलत होती, आनंदी दिसत होती. शाळेत असताना मी तिला हसताना कधी पाहिलंच नव्हतं. कोणाशी फारशी न बोलणारी सूर्यकांता हीच आहे का? लग्नामुळे ही किती बदलली आहे. आता हसून माझ्याशी गप्पा मारणारी सूर्यकांता खूप खुश आहे हे मला जाणवलं. परमेश्वराचे मी मनोमन आभार मानले. तिच्या आयुष्यातला 7.5चा काळ संपून सुवर्ण काळ सुरू झालेला होता. मला नागपूरला यायचं निमंत्रण देऊन ती परत गेली. मला आम्ही 5वीत असतानाचा एक प्रसंग आठवला. इंग्रजी शिकवणाऱ्या बाईंनी आमच्या एका रविवारी एक्स्ट्रा क्लास घेतलेला होता. सूर्यकांता त्या क्लासला गैरहजर होती. सोमवारी बाईंनी तिच्या गैरहजेरीचं कारण विचारलं तर सूर्यकांता बाईंना काहीही उत्तर देत नव्हती. बाईंनी पुन्हा पुन्हा विचारलं तरी ती गप्पच. शेवटी बाई चिडल्या. त्यांनी तिच्या हातावर इंचपट्टीने सबके मारायला सुरुवात केली. पुन्हा कारण विचारलं तरीही ती गप्प. मग तर बाई फार चिडल्या आणि इंचपट्टीनं हातावर, पाठीवर, पायावर मारायला लागल्या. तरीही सूर्यकांता गप्प. अगं बोल, खरं कारण सांग, बाई सतत म्हणत होत्या. तरीही सूर्यकांता निर्विकार चेहऱ्यानं गप्प उभी. बाई खूप चिडल्या होत्या. सगळा वर्ग शांत झालेला होता. शेवटी एक मुलगी उभी राहिली आणि म्हणाली, बाई तुम्ही सूर्यकांताला मारू नका. काल तिच्या वडिलांचं लग्न होतं. त्या लग्नाला तिच्या घरचे लोक तिला घेऊन गेले होते. 6 महिन्यांपूर्वी तिची आई मरण नाही का पावली. आता कालपासनं तिला दुसरी आई मिळाली बाई. तिच्या वडिलांनी लग्न केलं आणि ते तिला सांगायची लाज वाटतेय म्हणून ही बोलत नाहीये हे बाईंच्या लक्षात आलं. तिच्या वडिलांचं दुसरं लग्न होतं हे ऐकून बाईंचा अनावर झालेला राग आणि चिडलेल्या बाई एकदम शांत झाल्या. थोडक्यात बाई थंडगार पडल्या.
तिला प्रेमाने बाईंनी जवळ घेतलं. तिला केलेल्या शिक्षेबद्दल बाईंना आता खूप वाईट वाटत होतं. भयंकर शिस्तीच्या आणि कडक स्वभावाच्या बाई, पण त्यांच्या डोळ्यातनं आता मात्र घळाघळा अश्रू व्हायला लागले. बाई डोक्याला हात लावून खुर्चीत बसल्या, एकसारख्या रडत होत्या. त्या दिवशी त्या आम्हाला शिकवू सुद्धा शकल्या नव्हत्या. तीच सूर्यकांता ही अशी आनंदी बोलकी झालेली बघून परमेश्वराला मी मनोमन नमस्कार केला आणि त्याचवेळी मला आठवली ती माझी दुसरी मैत्रीण शांता. मी 2 दिवसांपूर्वी अमरावतीहून गावी येत होते. मोटर स्टँडवर मला ही दुसरी वर्गमैत्रीण म्हणजे शांता दिसली. शांताचंही लग्न झालं होतं. शांता नेहमी वर्गात पहिली यायची. तिचा नंबर 10वीपर्यंत कोणीही घेऊ शकलं नाही. अभ्यासातच नाही तर खेळ, वक्तृत्व, नाटकात काम करणं, प्रत्येक ठिकाणी शांता पहिली. ज्या स्पर्धेत ती उतरायची ना तिथे पहिला नंबर कधीच कोणाला मिळायचा नाही. आवाज खणखणीत. वक्तृत्व स्पर्धा म्हणजे काय, भाषण आणि सभागृह दणाणून टाकायची ती. ती शाळेत हुशार म्हणून प्रत्येकजण तिचं खूप कौतुक करायचा. पण या सततच्या होणाऱ्या कौतुकानं शांता नेहमी आनंदिता असायची, पण पुढे पुढे तिच्यात थोडीशी प्रौढीही यायला लागली. 10वी झाल्याबरोबर वडिलांनी स्वतःच्या जबाबदारीतून मुक्त होण्यासाठी तिचं लग्न उरकून टाकलं. त्यांची परिस्थिती तिला शहरात पाठवून पुढचं शिक्षण देण्यासारखी नव्हती. तिला मिळालेला नवरा सामान्य शेतकरी होता, त्यामुळे तिला खेड्यातल्या इतर सुनांप्रमाणे राहायला लागलं. तिला बघून मला खूप आश्चर्य वाटलं. अंगावर एक सामान्य साडी, डोक्यावर पदर, कपाळाला ठसठशीत कुंकू. एका वर्षात तिला 2 जुळ्या मुली झाल्या होत्या, त्यासुद्धा आता तिच्याबरोबर होत्या. गावातले शिंप्यानं शिवलेले फ्रॉक त्यांच्या अंगावर होते. शांताचं ते रूप बघितलं आणि मला पूर्वीची हुशार शांता, मॉनिटर शांता दिसायला लागली. तिच्या नवऱ्याला, तिच्या घरातल्या लोकांना तिच्या वर्गात पहिल्या येण्याशी काहीही देणं घेणं नव्हतं. रांधा वाढा उष्टी काढा हेच तिचं जीवन बनलेलं होतं आणि तोच तिचा दिनक्रम झालेला होता. तिने ते स्वीकारलेलंही होतं. तेही काम ती खूप मनापासनं करत होती. पण शांताची ती हुशारी गेली कुठे? लग्नामुळे तिचं जीवनच बदलून गेलं. मुलींच्या आयुष्यात लग्न हा एक फार मोठा टर्न असतो. पूर्वी तर मुलींना काही बोलायची सोयच नव्हती. वडील ठरवतील ती पूर्व दिशा, ते सांगतील ते मुनाट मान्य करणं, एवढंच मुलीच्या हातात. मुलीही जिथे वडिलांनी लग्न ठरवलंय तिथं आनंदानं लग्न करायच्या, राहायला जायच्या. माझ्या या दोन्ही वर्गमैत्रिणींच्या लग्नानंतर त्यांच्या आयुष्यातले बदल बघून मला खूपच आश्चर्य वाटलं. म्हणजे परमेश्वर जे नशीब ठरवतो तेच आपलं दैव असतं. दैवापुढे झुकून आयुष्य असेल तसं सुखासमाधानाने आनंदात जगणं हेच खरं दैव आहे. खेळ कुणाना दैवाचा कळला, हे मात्र अगदी खरं आहे. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात सौ पुष्पा निमकर लिखित दैव ही कथा. हे त्यांचे अनुभव तुम्हाला कसे वाटले? तुमच्याही आयुष्यात असे मित्रमैत्रिणींचे अनुभव तुम्हाला आले असतील, कमेंट करून जरूर कळवा. व्हिडिओ लाईक करा, कथाप्रेमीत मगाशी सांगितल्याप्रमाणे शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटत रहा साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर कथा कादंबरी ऐकत राहण्यासाठी. नमस्कार.